नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट ह्या यूट्यूब चॅनलवरती. काल आपण एन्व्हायरमेंट लेक्चर 1 बेसिक कन्सेप्ट्स हे पाहितलेलं आहे आणि मी काल तुम्हाला जाताना सांगितलं होतं की पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्या बेसिक कन्सेप्ट्स ज्या काही एन्व्हायरमेंटच्या आहेत त्याच्यावरती आलेले सर्व PYQs पाहणार आहोत. तर आज मी घेऊन आलेलो आहे 2012 ते 2024 पर्यंतचे MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सगळे प्रश्न. तर हे प्रश्न पाहताना तुम्हाला काही ऑब्झर्व करायच्या आहेत गोष्टी, जसं की आयोग कोणत्या भागांवरती जास्त प्रश्न विचारतंय, म्हणजे प्रश्नांचं स्ट्रक्चर कसं आहे, वन लाइनर क्वेश्चन आहेत की स्टेटमेंट वाईज क्वेश्चन आहेत, की आपले क्वेश्चन चौकटीच्या बाहेर जात आहेत की चौकट परफेक्ट केल्याच्या नंतर ते प्रश्न सुटतायत, हे सर्व तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. तर चला मग सुरुवात करूया. मी हे क्वेश्चन्स कालच्या आपल्या लेक्चरच्या सिक्वेन्सनुसार आणलेले आहेत, म्हणजे तुम्हाला समजायला आणखीन सोपं जाईल. तर बघा, पहिला प्रश्न आहे राज्यसेवा प्री 2021चा. बघा प्रश्न काय म्हणतो, हु अमॉंग द फॉलोइंग सायंटिस्ट कॉइन्ड द टर्म इकॉलॉजी. इकॉलॉजी ही टर्म कोणी शोधून काढलेली आहे? बघा, मराठीत सुद्धा ट्रान्सलेशन मध्ये इकॉलॉजी शब्द दिलेला आहे, त्यामुळे मी म्हणतोय की ह्या काही ज्या टर्म्स असतात, सायंटिस्ट असतात त्यांनी दिलेल्या टर्म्स आणि डेफिनेशन असतात, ह्याचा शक्यतो इंग्लिश मधून अभ्यास केलेला चांगला. तर बघा, इकॉलॉजीची ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे? आपण काल पाहितलं, इकॉलॉजीची डेफिनेशन अर्न्स्ट हेकेल यांनी दिलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला बाकी ऑप्शन मध्ये टॅन्सले म्हणून सुद्धा दिसतात. टॅन्सलेला मी काय सांगितलं होतं, टॅन्सलेनी कोणती टर्म शोधून काढलेली आहे? टी फॉर, काल ट्रिक सांगितली होती, टी फॉर इकोसिस्टीम. ठीक आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर MPSC प्री 2021च्या या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर 2, इकॉलॉजीची टर्म अर्न्स्ट हेकेल. आता तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा, इथं जरी चार्ल्स क्रेब्स असेल, व्हिक्टर शेलफोर्ड असेल, हे ऑप्शन्स तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी नाही, तर एक क्वेश्चन सेट करताना काही ऑप्शन सेट करावे लागतात म्हणून दिलेले आहेत. म्हणून जसं मी काल सांगितलंय, आपली चौकट एक फिक्स पाहिजे, त्या चौकटीवर तुम्हाला क्वेश्चन सुटणार आहे. त्याच्यानुसार हेकेल आणि टॅन्सले ही दोन आपली ऑप्शन्स जी आपण पाहतो पुस्तकांमध्ये वगैरे दिलेली असतात, ती ऑप्शन इथं आलेली आहेत आणि एक सोपी टर्म विचारलेली आहे. बघा, कालच्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकॉलॉजी अर्न्स्ट हेकेल. चला पुढचा प्रश्न पाहूया. राज्यसेवा प्रिलिम्स 2021चा प्रश्न आहे. हा प्रश्न काय म्हणतो बघू. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. हु कॉइन्ड दिस किंवा हु डिफाइंड इन 1969. परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी, ही व्याख्या 1959 मध्ये कोणी केली? ठीक आहे. तर आपण पाहितलं, ही डेफिनेशन ओडूम यांनी दिलेली आहे. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवताना बघा, ओडूम यांनी काय डेफिनेशन दिलेली आहे? इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. ठीक आहे. इकॉलॉजी इज स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. म्हणून डेफिनेशन्स ह्या इंग्रजीमधून करणं आवश्यक आहेत, कारण डायरेक्ट सायंटिस्टच्या डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जातात. त्याच्यानंतर हा टेलर सुद्धा आपण बघितला होता. इकॉलॉजीची डेफिनेशन टेलर यांनी सुद्धा दिलेली आहे, काल मी तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा, हा टेलर यांनी काय डेफिनेशन दिली होती? सायन्स ऑफ ऑल द रिलेशन्स ऑफ ऑल द ऑर्गॅनिझम इन रिलेशन टू ऑल द एन्व्हायरमेंट. ठीक आहे. तर ही आपल्याला ओडूम यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रकारे हा MPSC प्री 2021चा प्रश्न होता. वन लाइनर क्वेश्चन आहे, फार काही अवघड नाहीये. एक चौकटीचा भाग आपण तेवढा केला, बेसिक गोष्टी केल्या की असे प्रश्न सुटून जातात. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. द ट्रान्झिशन एरिया बिटवीन टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मराठीत दोन लगतच्या जीवसमुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश. काल मी सांगितलं तुम्हाला, हा एक प्रदेश आणि हा एक प्रदेश, यांच्या दोन्हीच्या मधला जो संक्रमणात्मक प्रदेश असतो त्याला आपण इकोटोन असे म्हणतो. इकोटोन. बघा, या प्रश्नाचं उत्तर इकोटोन असे आहे. कालच्या ह्याच्यातलं तुम्हाला दाखवून देतो. बघा, आपण पाहिलं होतं इकोटोन. इकोटोन वरती प्रश्न आलेला आहे MPSC प्री 18ला, ट्रान्झिशन एरिया बिटवीन टू बायोम्स. चला तर पुढच्या प्रश्नावरती जाऊया. राज्यसेवा प्रिलिम्स 2020 या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या लावायला विचारलेले आहे. काय काय ऑप्शन आहेत? बायोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर, आणि ह्यांच्याशी रिलेटेड आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. पहा आता, बायोस्फिअर आपण पाहिलेलं आहे. बायोस्फिअर म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात. बघा, प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रोब्स. एला 2. ठीक आहे. बघा, इथंच लागला आन्सर. एक जरी तुम्हाला माहित असलं तरी आन्सर आलेला आहे. बाकीचे पाहूया. लिथोस्फिअर काय असते? आपल्या पृथ्वीचा वरचा खडकाचा जो घट्ट भाग असतो तो. लिथोस्फिअरला सॉलिड कंपोनंट ऑफ अर्थ. त्याच्यानंतर हायड्रोस्फिअर म्हणजे जे काही पाण्याचे स्त्रोत आहेत, ओशन, सी, रिव्हर, लेक. आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? थिक गॅसियस कव्हर अराउंड द अर्थ. ठीक आहे. तर हा झाला राज्यसेवा प्रिलिम्स 2020चा प्रश्न. आता बघा, पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा प्रिलिम्स 2024चा. काय म्हणतो प्रश्न?
हायर लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लो लॅटिट्यूड. म्हणजेच निम्न अक्षरवृत्ताच्या मानाने उच्च अक्षरवृत्तामध्ये सर्वसाधारण मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. पहिले आपण हे उच्च किंवा हाय लॅटिट्यूड आणि निम्न म्हणजेच लोअर लॅटिट्यूड म्हणजे काय पाहू. ही पृथ्वी आणि आपल्या पृथ्वीवर जे काही आडव्या रेषा असतात त्याला आपण अक्षवृत्त म्हणतो किंवा लॅटिट्यूड्स म्हणतो. आणि पृथ्वीच्या नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला आपण हायर लॅटिट्यूड म्हणजेच उच्च अक्षवृत्त म्हणतो. आणि जे काही इक्वेटरच्या जवळपासचा एरिया आहे त्याला आपण लोअर लॅटिट्यूड किंवा निम्न अक्षवृत्त म्हणतो. तर प्रश्नात म्हणलेल्यानुसार आणि काल आपण हे पाहितलेलं आहे की जे काही पोलचा एरिया असतो तिथे बायोडायव्हर्सिटी कमी असते कारण एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट असतं. आणि स्टेटमेंट काय म्हणतं आपल्याला, हायर लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी. नाही, चुकीचं आहे, म्हणून स्टेटमेंट ए हे रॉंग आहे. पुढचं स्टेटमेंट काय म्हणते, बायोडायव्हर्सिटी इज जनरली ग्रेटर ॲट लोअर अल्टिट्यूड दॅन ॲट अ हायर अल्टिट्यूड ऑन माउंटेन स्लोप. म्हणजेच पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. तर बरोबर आहे स्टेटमेंट. काल आपण पाहितलं होतं की पर्वतावरती त्याच्या टॉपला, माउंटेनच्या टॉपला बायोडायव्हर्सिटी कशी असते, कमी प्रमाणात असते आणि त्याच्या बॉटमला बायोडायव्हर्सिटी ही जास्त प्रमाणात असते. आणि स्टेटमेंट सुद्धा तेच बोलते की बायोडायव्हर्सिटी जनरली ग्रेटर ॲट लोअर अल्टिट्यूड दॅन ॲट अ हायर अल्टिट्यूड ऑन अ माउंटेन स्लोप्स. ते स्टेटमेंट बरोबर आहे. पहा, मी काल तुम्हाला सांगितलेलं पुन्हा एक दाखवून देतो. बायोस्पियर इज अब्सेंट ॲट एक्स्ट्रीम्स. बरोबर आहे, एकदम पोलचा एरिया पृथ्वीच्या एक्स्ट्रीम आहे आणि माउंटेनचा टॉप सुद्धा एक्स्ट्रीम आहे. त्याच्यानंतर नॉर्थ अँड साऊथ पोल म्हणजेच आपल्याला जे लॅटिट्यूड बद्दल बोललेलं आहे, हायेस्ट ऑफ द माउंटेन म्हणजेच माउंटेनच्या टॉपमध्ये बोललेलं आहे. तर काल हे आपण पाहिलेली होती कन्सेप्ट. तर ऑप्शन ए रॉंग आणि ऑप्शन बी करेक्ट. तर आपलं करेक्ट विचारलेलं आहे तर ओनली ऑप्शन बी हे उत्तर येईल. ठीक आहे. राज्यसेवा प्रिलिम्स 2023चा प्रश्न बघा. हा प्रश्न काय म्हणतो, सम स्पीसीज इफ एलिमिनेटेड सिरियसली अफेक्ट द इकोसिस्टीम. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात. तर काल मी तुम्हाला सांगताना सांगितलेलं होतं, अशा प्रकारच्या ज्या स्पीसीज असतात ज्या नष्ट झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्या तरी स्पीसीजवरही त्याचा इफेक्ट पडतो किंवा एन्व्हायरमेंटवर इफेक्ट पडतो. तर अशा स्पीसीज असतात कीस्टोन स्पीसीज. आता हे बाकीचे ऑप्शन बघा, ब्ल्यू स्टोन, येलो स्टोन, रेड स्टोन, हे योग्य ऑप्शन तयार करायचे म्हणून तयार केलेले आहेत. पण आपली चौकट जर क्लिअर असेल तर आपल्याला इझिली प्रश्न सॉल्व्ह होतो. बघा, मी कालच्या याच्यात तुम्हाला दाखवून देतो. कीस्टोन स्पीसीज MPSC प्री 23ला हा प्रश्न आलेला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया, राज्यसेवा प्रिलिम्स 2023चा. बघा, 23चा पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट टाईप ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड. ठीक आहे, खालीलपैकी कोणता परिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही. काल आपण पाहितलं होतं, परिस्थितिकी मनोरे इकॉलॉजिकल पिरॅमिड 3 प्रकारचे असतात. ठीक आहे, कोणते, एक नंबरचा असतो, एक बायोमासचा असतो आणि एक एनर्जीचा असतो. ठीक आहे. तर ह्याच्यानुसार जो ऑप्शन पाहितले आपण, तर पिरॅमिड ऑफ नंबर बरोबर आहे, पिरॅमिड ऑफ बायोमास हे सुद्धा बरोबर आहे, पिरॅमिड ऑफ एनर्जी हे सुद्धा बरोबर आहे. पिरॅमिड ऑफ फूड वेब असं आपण काही पाहितलं का? फूड वेब ही वेगळी कन्सेप्ट आहे. फूड चेन किंवा आपण फूड वेब म्हणजे एक इंटरडिपेंडंट कॉम्प्लेक्स फूड चेन म्हणजेच फूड वेब असं पाहितलं होतं. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाईप ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड. म्हणजेच ह्याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3, फूड वेब. फूड वेब हा इकॉलॉजिकल पिरॅमिडचा प्रकार नाही आहे. बघा, मी कालच्या याच्यात तुम्हाला दाखवून देतो. आपण 3 प्रकार पाहितलेले होते इकॉलॉजिकल पिरॅमिडचे, पिरॅमिड ऑफ नंबर्स, पिरॅमिड ऑफ बायोमास आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी. ठीक आहे, MPSC प्री 23चा प्रश्न. चला पुढे जाऊया. आता काही प्रश्न असे असतात, आतापर्यंतचे हे प्रश्न तर झाले एक स्ट्रेट फॉरवर्ड बेसिक आपल्या ज्या चौकटीवरती आलेले प्रश्न होते. काही प्रश्न हे अप्लाइड स्वरूपाचे असतात. तर हे अप्लाइड स्वरूपाचे प्रश्न आपल्याला कसे सोडवायचे आहेत किंवा जे काही आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन येतात ते आपल्याला कसे सोडवायचे आहेत ते पाहूया. जास्त नाही, 1-2 क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत, ते सुद्धा इझिली सॉल्व्ह होतात तुम्ही जर एक बेसिक अभ्यास केलेला असेल तर. बघा, राज्यसेवा प्रिलिम्स 2023चा हा प्रश्न आहे. ह्यामध्ये आयोगानं काय विचारलेलं आहे की इकोसिस्टीम is self-regulatory and self-sustained structural and functional unit of nature where biotic and abiotic components linked together with the following process. मराठीत, परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे, जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. कोणत्या क्रिया घडतात? तर एक जनरल आपण वाचलेलं असताना आपल्याला लक्षात येतं, काल आपण एन्व्हायरमेंट फ्लो सुद्धा पाहितलं होतं. आणि एन्व्हायरमेंटमध्ये जे काही फूड चेन आहे किंवा एखादी वनस्पती किंवा प्राणी मेल्याच्या नंतर जमिनीमध्ये त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोज करतात, ते पुन्हा झाडाद्वारे ते न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब केले जातात. न्यूट्रिएंट सायकलिंग सुद्धा आहे. तर आपण बघा, ऑप्शनवरून जर गेलं, C आणि D तर येणारच आहे.
सी आणि डी दोन्ही असलेला ऑप्शन एकच आहे. ठीक आहे, आपण ह्या दोन गोष्टी पाहितल्या होत्या. जरी ह्या दोन गोष्टी आपण एक शब्दशः जरी पाहितल्या नसतील तरी आपल्याला प्रश्न सुटतो. म्हणजे एन्व्हायरमेंटचे प्रश्न हे काही फार डिफिकल्ट स्वरूपाचे नसतात. तुम्ही बेसिक चौकटीचा जर अभ्यास केला तर तुम्हाला हे थोडेसे बाहेर गेलेले प्रश्न सुद्धा सॉल्व्ह होतात. ठीक आहे, काल आपण पाहिलं होतं एनर्जी फ्लोची डेफिनेशन सुद्धा पाहिलेली आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न आहे, एक डेफिनेशन आहे आणि डेफिनेशन कोणी दिलेली आहे हे विचारलेलं आहे. बघा, डेफिनेशन कशाची आहे? एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मीन्स सम टोटल ऑफ all conditions, agencies and influences which affect the development, growth, life and death of an organism, species or race. मराठीत पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती की तिची कारके व त्यांचा प्रवाह होय. ही व्याख्या कोणी दिली विचारलेला आहे. हु क्रिएटेड दिस डेफिनेशन. आता हा एकदम आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. इथं लिहिताना तुम्हाला तुमचं नॉलेज नाही तर पेपरमधलं प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्हाला वापरायचं आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड नुसार तुम्ही बघा, इथे ह्या दोन ऑप्शन्समध्ये एन्सायक्लोपीडिया असे शब्द आहेत. म्हणजे खूप जास्त चान्सेस आहेत की ह्या दोन्हीपैकीच एक कोणतं तरी उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ तुमचा प्रश्न हा 50-50 वर येऊन गेला. म्हणजे तुम्ही पाहितलं की 10 पैकी एखादा प्रश्न हा आउट ऑफ द बॉक्स जातोय. म्हणून आपण जर खूप सारं भरमसाठ जर वाचत बसलो आणि त्या एका प्रश्नावरती जर टार्गेट करत बसलो तर आपले येणारे ते 9 प्रश्न चुकून जातात. ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये काही चुका होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे एक चौकट जी आहे आपण तयार केलेली ती परफेक्ट करायची आणि त्याच्या बेसिसवरतीच जायचं आहे. ठीक आहे, तर असे प्रश्न तुम्हाला एक 50-50 पर्यंत येऊ शकतात. तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही एक उत्तर लिहू शकता. तर आयोगाने ह्याचं उत्तर दिलेलं आहे युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया. ठीक आहे, त्याच्यानंतर झाले एवढे प्रश्न आहेत बेसिक कन्सेप्टवरती लेक्चर 1 वर विचारलेले. तर ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी आपला जो सेकंड बायोडायव्हर्सिटी होता तो बायोडायव्हर्सिटीवरती घेऊन येणार आहे. किंवा एक माझा विचार आहे की फॉरेस्ट रिपोर्ट जो रिसेंट आलेला आहे आणि फॉरेस्ट रिपोर्टवर भरपूर सारे प्रश्न सुद्धा पडले जातात, वेगळे वेगळे जमला विचारले जातात आणि हा लेटेस्टचा रिपोर्ट सुद्धा आलेला आहे 2024 मध्ये. त्याच्यामुळे पहिले मी फॉरेस्ट रिपोर्टचा व्हिडिओ घेईल, त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटीचा व्हिडिओ घेईल. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि तुम्ही या सिरीजमध्ये माझ्यासोबत राहा, कारण आपण अशा प्रकारे प्रत्येक व्हिडिओ आणि त्याच्यावरती आलेले PYQ पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा अभ्यास म्हणजे कंटेंट प्लस PYQ म्हणजे असा पूर्ण अभ्यास तुमचा होऊन जाईल. ठीक आहे, थांबूया.